सगळ्यांना नमस्कार. अभियांत्रिकी रेखाचित्र आणि संगणक ग्राफिक्सवरील आमच्या NPTEL ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमांमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आपण मॉड्यूल क्रमांक 4 आणि व्याख्यान क्रमांक 42 पाहत आहोत. यामध्ये मुख्यतः आपण घन पदार्थांसाठी घन पदार्थांचे प्रक्षेपण पाहत आहोत. आपल्याकडे मुख्यतः दोन प्रकारे वर्गीकरण केलेले आहे. एक म्हणजे चार पृष्ठभाग असलेली घनाकृती, दुसरे म्हणजे त्या घनाकृतीमधील आमूलाग्र बदल. घन पदार्थ तसेच चार सपाट पृष्ठभागांची घनाकृती, चौकोनी तुकडे आणि 8 पृष्ठभाग असलेली घनाकृतीसारख्या विविध प्रकार आहेत. म्हणून जर आपण चार सपाट पृष्ठभागांची घनाकृती या वस्तूकडे पाहत आहोत तर आपल्याकडे चार समान समभुज त्रिकोणी बाजू आहेत. त्यातील ही पहिली बाजू, ही दुसरी आणि ही तिसरी व ही चौथी बाजू आहे. तर मग याप्रमाणे आपल्याकडे चार सपाट पृष्ठांची घनाकृतीची चौथी बाजू आहे आणि असे चौकोनी तुकडे किंवा 6 सपाट पृष्ठभाग असेल तर आपल्याकडे व्याख्येनुसार 6 समान बाजू असलेला तुकडा आहे. त्याचप्रमाणे 8 समान समभुज त्रिकोणी बाजू असलेला 8 समान पृष्ठभाग असलेली घनाकृती आहे. त्यामुळे समभुज त्रिकोण प्रत्येक वेळी आपल्याला अशा प्रकारे एकत्र करावे लागेल की ते बंद वस्तू बनवेल. या प्रकारच्या वस्तूला आपल्याकडे किती बाजू आणि किती संख्या आहेत या आधारे आपण 8 समान पृष्ठभाग असलेली घनाकृती असे म्हणतो. आणि आजच्या क्लासमध्ये आता आपण पाहूया, जर अशा प्रकारच्या वस्तू पारिमितीय जागा अभिमुख केल्या तर ते क्षैतिज समतल अथवा उभ्या समतलाच्या टोकासह क्षैतिज समतल अनुलंब समतलाला किती झुकलेले कोन बनवतात यावर आधारित चित्रे कशी काढायची आणि त्यामुळे ते झुकलेले आहे की नाही. त्याचप्रमाणे आपल्याकडे डोडेझहेड्रॉन, आयकोसाहेड्रॉन्स आणि वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत. या पॉलिहेड्राच्या कमांडर श्रेणी आहेत. त्याचप्रमाणे आमूलाग्र बदल झालेला घन पदार्थांचा नावाचा आणखी एक संच आहे. म्हणून तुम्ही अक्षाभोवती फिरवण्यासाठी एक वक्र निवडा. त्यातून आपल्याला या 3 आयामी वस्तू मिळतील. आपण या उदाहरणाकडे पाहूया. 3 रेषा जर आपण जोडल्या तर आपल्याला जे कोणते समतल मिळतील ते आपण या अक्षाभोवती फिरवली मग आपण एका कोनासह समाप्त करू शकतो. एक 3 पारिमितीय आमूलाग्र बदल झालेला घन आपल्याजवळ असेल तर ही फिरणारी वस्तू या अक्षाविषयी आहे. जर ती फक्त एक रेषा असेल, उदाहरणार्थ जर आपण या अक्षाभोवती फक्त एक रेषा फिरवत आहोत तर आपल्याला कोनाचा परिधीय पृष्ठभाग मिळेल. उदाहरणार्थ येथे ही रेषा जी R1 आणि R2 अंतरावर आहे, ही रेषा आपण फिरवली तर ते अशा प्रकारे एक परिधीय पृष्ठभाग बनवते की ज्याला आपण शंकूच्या आकाराचे फ्रस्टम म्हणतो. जर ते समतल असेल आणि ते संपूर्ण या अक्षाभोवती फिरत असेल तर आपल्याला कोनाच्या आकाराचे फ्रस्टम सॉलिड वस्तू मिळेल, म्हणजे जिन्नस आतमध्ये देखील भरले जाऊ शकते. त्याचप्रमाणे या अक्षाभोवती फिरणारी रेषा आपल्याला दंडगोलाकार पृष्ठभाग देते. त्या अक्षाभोवती फिरणारे समतल आयताकृती समतल आपल्याला एक दंडगोल देते. त्याचप्रमाणे जर आपल्याकडे वक्र असतील तर उदाहरणार्थ हा वक्र, ते अर्धवर्तुळ असू शकते, ते किंचित लांबलचक अर्धवर्तुळ देखील असू शकते. जर आपण ते लंबवर्तुळाकार फिरवले तर आपल्याला अशाच प्रकारच्या वस्तू मिळतील आणि सामान्यतः आपण याला गोलाकार असे म्हणतो.
आपण त्यांना गोलाकार भूमिती आधारे रचना करून आणि त्यांना लघुकक्षीय देखील करतो. तुम्ही या दिशेने ढकलले व त्या दिशेला लांबलचक गोलाकार गेले असेल, त्याला लघुकक्षीय गोलाकार असे म्हणतात. जर ते त्या दिशेने विस्तारित केले तर आणि या दिशेने ढकलले तर आपण त्याला प्रोलेट गोलाकार म्हणतो. आणि वक्र समतलाचा कोणताही भाग म्हणून ओळखतो. जर आपण ते फिरवले तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू मिळतील. आणि घन पदार्थांच्या प्रक्षेपणामध्ये आपण मुख्यतः कोन फ्रस्टम गोलाकृती शिकूया. या वेगवेगळ्या वस्तू समतलावर कशा दिसतात, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू असतात ज्यांना लोलक म्हणतात. दोन समान समांतर नियमित बहुभुजांनी बनवलेली एक चार पृष्ठभाग असलेली घनाकृती शेवटच्या बाजू या बाजूच्या चेहऱ्यांनी जोडलेले असतात, जे एकतर आयत किंवा समांतर भुज चौकोन असतात. अशा प्रकारच्या वस्तू ज्याला आपण येथे लोलक म्हणतो ते पाहू. हा एक चौरस आहे किंवा आयत आहे. पृष्ठभागास अजून एक आयत आहे आणि तळाला दुसरा आयत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या वस्तूने भरलेला संपूर्ण खंड त्याला आपण त्रिकोणी लोलक म्हणतो. चौरस लोलक मिळवण्यासाठी आपल्याला हे आयत जोडावेच लागतील. अशा प्रकारे या दृष्टिकोनाने ते चौरस बनवते. त्याचप्रमाणे जर आपण आयत निवडत असू व त्यांना या पंचकोनामध्ये जोडले तर आपल्याला पेंटागॉन लोलक मिळेल, जेणेकरून सामग्री आत भरता येईल आणि तरच आपण त्याला सॉलिड म्हणू शकतो. त्याचप्रमाणे हे आयत षटकोनी फ्रेमवर्कमध्ये जोडलेले असतात आणि कदाचित अष्टकोनामध्ये वर्तुळ असल्यास लोलक नंतर आपल्याला दंडगोल मिळतात. आणखी एक वस्तू आहे ज्याला आपण पिरॅमिड म्हणतो. पिरॅमिड हा एक सहा समान पृष्ठभाग असलेली घनाकृती आहे, ज्याचा आधार त्याचा समतल तळाला असतो आणि त्याच्या बाजूचे चेहरे म्हणून अनेक त्रिकोण आहेत. हे सर्व शिरोबिंदू किंवा शिखर नावाच्या बिंदूवर भेटले पाहिजे. उदाहरणार्थ आपण त्रिकोणी पिरॅमिड घेऊ. आपल्याकडे हे त्रिकोण आहेत. हे सर्व एका बिंदूवर भेटत आहेत जो शिखर अथवा शिरोबिंदू म्हटला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे आपण चौरस पिरॅमिड निवडूया. आपल्याकडे त्रिकोणी बाजू आहेत ज्या सर्व पुन्हा त्या ठिकाणी भेटत आहेत आणि तळ एक स्थिर वस्तू आहे. या प्रकरणात तो एक चौरस आहे म्हणून त्याला चौरस पिरॅमिड म्हणूया. त्याचप्रमाणे आयताकृती पिरॅमिडचा तळ, पंचकोनी पिरॅमिड ज्यामध्ये पंचकोनाचा तळ आहे आणि षटकोनी व अष्टकोनी पिरॅमिड देखील आहे. आपण जर पिरॅमिड घेतला, त्याचा तुकडा घेतला, हा पिरॅमिड आहे जो काटकोन प्रकारचा असू शकतो, जो अनुलंब 90 अंश बनवतो किंवा कदाचित थोडासा तिरकस असतो. जर आपण या स्तरावर एक तुकडा घेत असाल, त्याचा एक तुकडा घेऊन समतल पास केल्यास फ्रस्टम बनतो. त्यामुळे उरलेला भाग ज्याला आपण फ्रस्टम म्हणतो आणि सर्वात वरचा भाग काढून टाकावा लागतो. त्याचप्रमाणे जर आपल्याकडे कोन असेल, तो उजवा गोलाकार कोन असू शकतो किंवा कदाचित त्याला तिरकस कडा असू शकते. जर आपण या स्तरावर शिखराचा तुकडा काढत असाल, हा सर्वोच्च भाग नाही तर संपूर्ण भाग काढून टाका. उरलेला भाग ज्याला आपण शंकूचे फ्रस्टम म्हणतो. त्यामुळे कापलेले पिरामिड माझ्याकडे असा आकार आहे जिथे वरचा भाग काढला जातो
दृश्यमान नसलेल्या कोणत्याही रेषा. आणि जेव्हा आपण या दृष्टिकोनातून पाहतो, कदाचित ती मागील बाजू आहे जी आपण सहसा डॅश केलेल्या रेषांनी दर्शवतो. मागील बाजूची बाजू आपण खरोखर पाहू शकत नाही, कारण ही एक सॉलिड वस्तू आहे, ती थेट हस्तांतरित केली जाणारी नाही. त्यामुळे अशा वेळी आपण ते डॅश केलेल्या रेषांनी दाखवतो. म्हणून जेव्हा आपण हे घन पदार्थांची चित्र काढत असतो तेव्हा काही सूचना असतात ज्यांचे पालन केले पाहिजे. विशेषतः एखाद्या वस्तूचे ऑर्थोग्राफिक दृश्य काढताना काही लपलेले तपशील अदृश्य म्हणून दर्शविणे आवश्यक आहे, जे आपल्याला अशी जाणीव करून देते की द्विमितीय वस्तू नाही, ही त्रिमितीय वस्तू आहे आणि ती डॅश केलेल्या रेषांनी ऑर्थोग्राफिक दृश्यांवर दर्शविली जाते. उदाहरणार्थ, जर आपल्याकडे मागील बाजूस हा पृष्ठभाग आहे, हे दर्शविण्यासाठी घन असेल, तर आपण त्यास डॅश केलेल्या रेषेने दाखवतो. उदाहरणार्थ, आपण त्या दिशेने नाही, तर या दिशेने पाहत आहोत, तर हा घन यासारखा दिसतो. जर आपण या दृश्यातून पाहत असाल तर ही रेषा दृश्यमान होईल. कदाचित ती लाईन नैसर्गिकरित्या येत असेल आणि ही रेषा कदाचित या मार्गाने मागे जात असेल. जेव्हा आपण हे ऑर्थोग्राफिक दृश्याचे प्रक्षेपण दर्शवितो तेव्हा आपण अशाच प्रकारे त्याचे वर्णन करतो. उदाहरणार्थ, आपण एका फ्रस्टमचा विचार करूया, म्हणजे काही भाग आम्ही काढून टाकला आहे. फ्रस्टम व्याख्येनुसार तो शंकू किंवा पिरॅमिड प्रकारचा आकार किंवा कदाचित पंचकोनी वस्तू असू शकतो आणि एक भाग आम्ही काढून टाकला आहे जो त्या भागाची सर्वोच्च बाजू आहे. म्हणजेच या प्रकरणात या पंचकोन आकारापेक्षा खूपच लहान आहे. याचा अर्थ या रेषा खूप दूर जाऊन एकमेकांना छेदतात आणि शिखरासारखे काहीतरी बनवतात आणि उरलेल्या भागावरील जो भाग आपण काढला आहे तो हा आहे आणि ते फ्रस्टम जे पाहण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. म्हणून जेव्हा आपण कोणत्याही अभियांत्रिकी रेखाचित्र नैसर्गिकरित्या पाहत असतो तेव्हा आपल्याला ते याद्वारे दाखवावे लागते. या त्रिमितीय प्रकारच्या वस्तूंचे मानक कन्व्हेन्शन समजू जे आपण मोठ्या अक्षरांद्वारे आणि प्रक्षेपण लहान अक्षरांद्वारे दर्शवितो. तर आपण भाग ए बी सी डी या कडांमधून या रेषा जातात असे म्हणू. त्याचप्रमाणे तळाच्या देखील A1 B1 C1 D1 आणि E1 ही एक पूर्णपणे घन वस्तू आहे असे म्हणूया आणि ही रेषा त्याच्या मागच्या बाजूला आहे आणि याच कारणास्तव त्यास डॅश रेषेने दाखवले आहे ज्या सहसा दिसत नाहीत. या रेषा आपल्या समोर असतात त्यामुळे या रेषा नेहमी दिसतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कडा नेहमी दिसतात. जर आपण मागच्या बाजूने कोणतीही वस्तू उचलत असू तर कदाचित आपण ती जाणण्याच्या स्थितीत असू शकत नाही. परंतु समोरच्या बाजूच्या कडा नेहमी दिसतात. हे देखील एक कारण आहे की आपण ती गडद सतत रेषांनी दर्शवतो जी डॅश केलेल्या रेषांनी दिसत नाही. आपण काळजीपूर्वकरित्या A B C D या अटींकडे क्रमाक्रमाने पाहूया. आपण पाहू शकत असणारे A B C D हे सर्वोच्च बिंदू आहेत आणि ते दृश्यमान आहेत. म्हणून हे शीर्ष दृश्य आपण सतत रेषांनी दाखवतो. आता आपण कडा पाहूया. कडा
ए बी बी सी सी डी आहेत. आपण हे लिहू कारण आम्ही ही लहान अक्षरे दाखवत आहोत आणि विशेषत या वरच्या दृश्यात पूर्ण रेषा असल्या पाहिजेत. उदाहरणार्थ आम्ही या दिशेने पाहत आहोत. हे समोरचे दृश्य शीर्ष दृश्य असू शकते. जेव्हा आपण हे वरचे दृश्य पाहत असतो तेव्हा हे क्षैतिज समतल आहे आणि हे x समन्वयक y समन्वयक अनुलंब समतल दिसत आहेत. त्यामुळे कदाचित आमचा पंचकोन आता हा असा दिसत आहे. कारण आपण वरील बाजू पाहत आहोत आणि ती घन वस्तू आहे. ही सरळ पारदर्शक गोष्ट नाही. त्यामुळे वरच्या दृश्यात आपल्याला हे A1 B1 C1 D1 E1 खरोखर समजू शकत नाही. परंतु या क्षेत्रापेक्षा लहान असलेल्या या क्षेत्राला आपण क्षेत्र नाही आणि क्षेत्र 1 म्हणूया. क्षेत्र नाहीचे क्षेत्रफळ 1 पेक्षा मोठे आहे. अशा वेळी आपण येथे कुठेतरी काय पाहणार आहोत तर फ्रस्टम. जर आपल्याला या क्षेत्राचे खरोखर चित्रामध्ये पूर्णपणे प्रतिनिधित्व करायचे असेल तर या गोष्टी खरोखर त्या वस्तूच्या आत येतात. तर पहिल्या मतानुसार हा तळ अदृश्य आहे आणि हा AB BC CD A वरच्या दृष्टीने पूर्ण रेषा आहेत. म्हणून आपल्याला ABCDE चे प्रतिनिधित्व दिसत आहेत. तर हे A1 B1 C1 D1 E1 हे अदृश्य आहेत. तर आपण A1 B1 C1 D1 आणि E1 हे असे लिहावे. त्याचप्रमाणे दृश्य बिंदू आणि अदृश्य बिंदूला जोडणारी कोणतीही रेषा ही एक डॅश अदृश्य रेषा आहे. उदाहरणार्थ ही कोनची फ्रस्टम आहे. म्हणून उदाहरणार्थ A हा बिंदू A1 ला जोडतो. जेव्हा आपण वरील दृश्य पाहतो तेव्हा आपल्याला ही रेषा खरोखर दिसत नाही. आपण वरचा पंचकोनाच्या तळाला पाहणार आहोत. ते अदृश्य आहे आणि रेषा कारण आपण वरच्या दृश्यातून पाहत आहोत. ही रेषा त्याच्या आत जाते त्यामुळे ती आपल्या दृश्यमानतेच्या पलीकडे आहे. जेव्हा आपण हे A1 ते A1 चे प्रतिनिधित्व करत असतो तेव्हा कोणताही जोड असो तो नेहमी अदृश्य बिंदू असतो. जोपर्यंत बाह्यरेखा नसता तोपर्यंत बिंदू A दिसतो. A1 हा अदृश्य बिंदू असतो. आपण त्यांना डॅश रेषेने दाखवतो आणि काही बाह्यरेखा किंवा धार प्रकारच्या गोष्टी आपल्याला सतत रेषांनी दाखवायच्या आहेत. आपण वरचे दृश्य घेऊया. त्यामुळे वरचे दृश्य आपण त्या दिशेने पाहत आहोत म्हणजे XY समतल क्षैतिज समतल. जसा आपण अंदाज लावला आहे ED AB BC CD दिसत आहेत. हे नेहमी दृश्यमान आहेत. आत एक दिसत नसते. दृश्यमान नसणाऱ्या रेषा. त्याचप्रमाणे जेव्हा आपण जी येथे A1 कडे पाहत असतो तेव्हा ही एक रेषा आहे. ही एक आहे. म्हणून आपण इतर काही रंग वापरू. ही रेषा सदृश्य नाही. जेव्हा आपण वरच्या दृश्यातून पाहत असतो तेव्हा आणि ती हीच ओळ आहे. त्याचप्रमाणे C बिंदूला C1 बिंदूशी जोडूया. हा देखील अदृश्य आहे. C2 C1 अदृश्य आहे. त्याचप्रमाणे D ते D1 तसेच D ते D1. अशा प्रकारे आपण या ओळी जोडूया.
तेव्हा आपण समोरचे दृश्य पाहूया. समोरचे दृश्य पाहताना हे बिंदू, त्यावर सर्व प्रकारे नकाशे केलेले आहेत. त्याचप्रमाणे हा बिंदू सर्व मार्गे या C1 वर प्रतिचित्रित केलेले आहे. त्याचप्रमाणे तेथे प्रत्येक बिंदू, जसे की A बिंदू, E बिंदू, D ते D, C ते C, B ते B बिंदू प्रतिचित्रित केलेला आहे. अशा प्रकारे आपण हे प्रतिचित्रे एकदा समोरच्या दृश्याला अनुसरून जोडतो. आपण ही तिरकी कडा पाहण्याच्या स्थितीत असू, म्हणून ही तिरकी कडा आहे. कारण आपण समोरच्या दृश्यातून पाहत आहोत. आपल्याला हे E1 माहित नाही, याचा अर्थ या दृश्यमान रेषा नाहीत, म्हणून E1 ला E प्राइम सोबत डॅश केलेल्या रेषांनी जोडा. त्याचप्रमाणे D ते D1 देखील निर्देशित करा, जो समोरच्या दृश्यातून अदृश्य आहे. त्यामुळे त्या डॅश रेषांनी जोडा. आता B ते B1 पुढील दृश्यात नेहमी दृश्यमान असते, म्हणून आम्ही त्याला सतत ओळीने जोडले. बाजूच्या दृश्याचे काय पहा, आपल्याला त्या बाजूने बघायचे आहे. जेव्हा आपण त्या बाजूने पाहत असता ही नेहमी दृश्यमान असेल, ही रेषा देखील दृश्यमान असेल आणि शक्य त्या बाजूच्या दृश्यात देखील दृश्यमान असेल. तर आपण ते पाहूया. म्हणजे हा A1 आपण पाहू शकतो कारण तो दृश्यमान आहे. जेव्हा आपण बाजूच्या दृश्यातून पाहू, हा B1 देखील दृश्यमान होईल. त्याचप्रमाणे इथे E1, इथे E1, कारण तो एक पंचकोन असून रेषेच्या बाबतीत तो मुळातच विषम आहे. तर ही A रेषा वाढवली जाऊ शकते एक आणि ही AB ओळ लहान केली जाऊ शकते. कारण प्रोफाइल समतलावर जे आहे ते आपण डाव्या बाजूने पाहत आहोत. आता आपण एक प्रश्न विचारात घेऊ की जर एखादा दंडगोल किंवा कोन क्षैतिज समतलावर ठेवला असेल तर तो कसा दिसतो? घन प्रक्षेपणाचे अंदाज काय आहेत? तर आपण विचार करूया की हा दंडगोल एक घन वस्तू अक्ष आहे. आता हा दंडगोल क्षैतिज समतलावर ठेवला आहे, म्हणून पुन्हा आपले 3D चित्र तयार करा. हे अनुलंब समतल आहे, हे क्षैतिज समतल आहे आणि आपल्याकडे जे आहे ते दंडगोल क्षैतिज समतलावर विसावलेला आहे. याचा अर्थ असा असू शकतो की हा दंडगोल त्या मार्गाने जातो कारण आपण ठेवतो तेव्हा काही भाग अदृश्य असतो, म्हणून हा डॅश केलेला भाग आहे, म्हणून आपल्याला या दृश्यातून पाहायचे आहे. जर तुम्ही असे म्हणत आहात की हे बिंदू तिथे संपूर्णपणे नकाशा केले जातील, तर आपण जे पाहणार आहोत तो अशा प्रकारचा आयत आहे आणि हे या एका वर्तुळावर नकाशा केलेले आहे आणि जेव्हा आपण ते फिरवत असतो तेव्हा हे ते ठिकाण आहे जेथे आपल्याला हे वर्तुळ मिळते. तर तीच गोष्ट जी आपण या प्रोजेक्शन समतलावर दंडगोलाच्या कडांसाठी पाहू शकतो, कारण त्या बाजूला अनेक कडा आहेत.
त्या काठावर दिलेल्या त्रिज्यामध्ये कितीही जास्त असल्या तरी आपण ते पाहण्याच्या स्थितीत असू आणि हा तळ असून तो क्षैतिज समतलावर विसावलेला आहे म्हणून ते XY अक्षावर आहे। दुसरी गोष्ट, जेव्हा आपण या दंडगोल सममित प्रकारच्या वस्तूचे चित्र काढतो तेव्हा आपण नेहमी अक्ष डॉट रेषेनेच दाखवतो। त्याचप्रमाणे आपण प्रथम वर्तुळ डॅश बिंदू रेषेने दाखवू। आता जर कोन क्षैतिज समतलावर विसावला असेल तर तो कसा दिसतो, तर तसाच ज्यासाठी आपण उद्देशित आहोत हे ते क्षैतिज समतल आहे आणि हे अनुलंब समतल आहे, त्यामुळे प्रक्षेपित करा आणि ही कडा नकाशा करा की हे देखील घडते। तर आपण तेथे हा एक त्रिकोण पाहणार आहोत। जेव्हा आपण क्षैतिज समतलावर प्रक्षेपित करतो तेव्हा आपल्याला एक वर्तुळ दिसते आणि याला क्षैतिज समतलावर फिरवल्यावर मग ते वर्तुळासारखे दिसेल आणि म्हणून आपण जे पाहत आहोत तर हे उदाहरण पाहूया ज्यात लोलक क्षैतिज समतलावर परंतु वेगवेगळ्या दिशांना ठेवला असेल, त्यामुळे हा लोलक नेहमी क्षैतिज समतलावर ठेवला जातो परंतु यापैकी एक कडा भिन्न झुकलेले कोन बनवते। असे असेल तर ते असे कसे दिसतात? उदाहरणार्थ तळावरील एक कडा, कारण ही क्षैतिज समतलावर नसून अनुलंब समतलावर आहे म्हणून हे क्षैतिज समतल आहे। जे आपल्याकडे आहे ते अनुलंब समतल आहे। क्षैतिज समतल आणि अनुलंब समतल जेव्हा आम्ही असे प्रक्षेपित करू आमच्याकडे अशा प्रकारची व्यवस्था आहे। आपण पाहण्याचा प्रयत्न करत आहोत त्यापैकी पहिले प्रकरण कोणते आहे, यापैकी एक कडा अशा प्रकारे फिरवली आहे की ती क्षैतिज समतलाला समांतर असेल, त्यामुळे ही एक तरीही क्षैतिज समतलावरील प्रक्षेपण जर आपण वरच्या दृश्याने पाहत असाल तर नेहमी त्रिकोण असेल आणि जेव्हा आपण त्या अनुलंब समतलावर प्रक्षेपण करत असतो कारण एक चेहरा आपण पाहण्याच्या स्थितीत असू आणि तो ही आयताकृती कडा आहे जी आपण नेहमी पाहत असतो, त्यामुळे हे होईल कारण ही कडा कुठलीही रेषा त्याच्यातून जाते तेव्हा आपण तिथे तिला रेषा म्हणून पाहतो। जर आपण हा आयताकृती चेहरा फिरवला तर तो उभ्या समतलाला समांतर नसूनही झुकलेले कोन बनवतो। उदाहरणार्थ हे थोडेसे अशा प्रकारे फिरवले की उर्वरित कडा देखील फिरतात। आता जेव्हा आपण हा संपूर्ण भाग या काठावर पाहतो तेव्हा त्याचप्रमाणे हा एक आणि हा एक नकाशा आपण त्या काठावर पाहू। ही संपूर्ण गोष्ट प्रक्षेपित केली जाईल, त्यामुळे आपल्याकडे या रेषा आणि आपण दाखवत असलेला अक्ष सहसा डॅश बिंदू रेषेने दाखवतो कारण एक बाजू या काठाला समांतर असून आणि हा अक्ष एकरूप आहे, याच या कारणामुळे आपण सतत रेषेने दाखवत आहोत। तर या प्रकरणात कडा हे आणि हे देखील नकाशे केले जातात परंतु तो अदृश्य अक्ष अजूनही तेथे आहे म्हणून आपण फक्त अक्षाद्वारे दाखवत आहोत। डॅश केलेली रेषा या वस्तूंना किंचित फिरवली तर AC कडे थोडी फिरते
जेणेकरून बिंदू या दिशेने येतो, हा बिंदू त्या दिशेने येतो, हा तिकडे जातो. जर आपण हे संपूर्ण लोल क्षैतिज समतलावर फिरवत असाल तर आपल्याला ते त्रिकोणासारखे दिसते. जेव्हा आपण अंदाज लावतो की हा बिंदू नेहमी काठ असेल तर आपल्याकडे ती रेषा असेल, हे एकसारखे आहे. जेव्हा आपण या दिशेने पाहत असतो तेव्हा हा संपूर्ण बाजू आपण पाहण्याच्या स्थितीत असू आणि आपण ती सीमा पाहूया, हेही आपल्याला एक कळा देते. त्यामुळे हा चेहरा लहान प्रकारच्या आयतापर्यंत संकुचित झाला आणि या डॅश बिंदू रेषेद्वारे अक्ष प्रतिचित्रित होत आहे. येथे आमच्याकडे मागील बाजूस हे एक आणि हे एक पुढील बाजूस पुढच्या दृश्यासाठी आहे. आता या दिशांना पलटवा म्हणजे ही कडा मागे जाईल आणि ती समोर येईल. तर हे बाह्य स्वरूप आहे जे आपल्याकडे असेल. याचा अर्थ त्यामधून जाणारी उभी रेषा कुठलीही असो, ही रेषा सदृश्य नाही. म्हणून ए बिंदू बी ए एक बिंदू बी एक बिंदू प्रतिचित्रित करतो आणि आपल्याला ती रेषा पाहायला मिळेल. पुन्हा वरचा चेहरा पाहूया. पण ही रेषा आपण पाहू शकत नाही, म्हणून आम्ही ते डॅशने दाखवतो. या प्रकारे आपण घन पदार्थांचे प्रक्षेपण करतो. या घन पदार्थांच्या प्रक्षेपणावरील अजून काही उदाहरणे आपण पुढील वर्गामध्ये पाहणार आहोत. आपले खूप खूप आभार.